हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी आहे गायत्री. चला आज बनवूया आपण पिठलं. पिठलं किंवा बेसन. चला आपण पिठलं बनवणार आहे, पण बेसनचा पिठाचा वापर न करता आपण याच्यात डाळींचा वापर करणार आहे. चण्याची डाळ आपण घेतली 2 चम्मच आणि मुगाची डाळ घेतली 1 चम्मच. आणि त्याच्यासाठी हे मसाले घेतले बघा, लसूण, अद्रक आणि काही हिरव्या मिरच्या आणि टमाटर. आणि बघा हे ना मिक्सरमध्ये आपण पहिले ना जिरं आणि थोडी बडीशोप हे चांगलं असं फिरवून घेऊया अगोदर. आणि मग त्याच्यात आपण अद्रक आणि थोडंसं असं लसूण याच्यात तो पण आपण याच्यात वाटून घेऊया. आणि त्याच्यानंतर मग कढीपत्ता असा आणि कढीपत्ता आणि लगेच जे आहेत कांदा आणि ज्या मिरची, हिरवी मिरची हे पण आपण याच्यात फिरवून घेऊया आपण हे. आणि लास्टला टमाटर हे फिरवून घेऊया. आता हे चांगलं फिरवून झालं की म्हणजे वाटून झालं की एक कढईमध्ये तेल घेऊया. तेल चांगलं असं तापू देऊया आणि त्याच्यात असे शेंगदाणे टाकून देऊया. शेंगदाणे चांगले असे लाल होऊ देऊया. शेंगदाणे कोणाला आवडत नसेल तर नाही टाकले तरी चालेल, पण याच्यात आवडतात, चांगले लागतात म्हणून हे टाकायचे. आणि मग हे चांगले शेंगदाणे तळून झाल्यावर हे जे वाटलेलं आपण होतं कांदा, लसूण, टमॅटो, मिरची हे सगळं याच्यात टाकून देऊन त्याला चांगलं तळून घेऊया. आणि तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये ही डाळ जी होती आपण 4 ते 5 तास भिजवलेली, मुगाची डाळ आणि चण्याची डाळ ही एकत्र करून ही चांगली अशी वाटून घेऊया. थोडी जाडसर वाटली तरी चालेल. आणि तोपर्यंत हा मसाला तळला गेल्यानंतर याच्यात अर्धी चम्मच हळद आणि धनेची पावडर असं हे याच्यात टाकून देऊया. व्यवस्थित हा मसालाही तळून घेऊया एकदम छान असा. आणि जे वाटलेली आपली डाळ होती ती पण आपण याच्यात टाकूया. हिला पण चांगलं असं मिक्स करूया, एकजीव होईपर्यंत असं चांगलं मिक्स करूया. आणि हे चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण याच्यात पाणी आपल्याला पाहिजे तेवढं आपण असं पाणी याच्यात टाकून घेऊया. तुम्हाला जेवढं घट्ट हवं असेल तेवढं, पण आता थोडं स्टार्टिंगला आपल्याला थोडं पातळच करावं लागेल, ते शिजल्यानंतर खूप घट्ट होतं. आणि चवीनुसार मीठ टाकूया. आणि हे बघा मी तुम्हाला सांगते मी किती पाणी टाकलं होतं. आणि हे बघा मला एवढं घट्ट असं हवं होतं एकदम. आणि हे तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर एकदम छान, एकदम चव लागते, एवढं छान. आणि हे बघा कोथिंबीर टाकली मी थोडीशी आणि एकदम मस्त असं चवदार असं हे माझं पिठलं तयार झालं होतं. चला भेटूया नेक्स्ट डिशला. चला बाय. हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी